बघा, आज आपल्याला खेळ रंगांचा हा खेळ खेळायचा, कळलं? तर ह्या खेळामध्ये काय आहे, आज आपल्या मेंदूला जे ती चालना मिळणार किंवा आपल्याला आपल्या मेंदूला एक त्याच्यावरती जोर देऊन तुम्हाला हा खेळ खेळायचा आहे. तर याच्यामध्ये काय आहे, त्याचे नियम कसे ते तुम्हाला अगोदर सांगतो. अगोदर आपण काय केलं, इथे रंगांची नावं लिहिलेली आहे, बरोबर आहे? गुलाबी, निळा, लाल, तपकिरी, हिरवा, काळा, पिवळा, नारंगी असे आपण नावं लिहिलेली आहेत. तर हे आपल्याला काय करायचे, वाचायचे, कळलं? पण वाचताना काय करायचे की जे तुमच्या समोर नाव लिहिलेले तर ते नावानुसार वाचायचे नाही. तर ते जे नाव आहेत ते कोणत्या रंगाने लिहिलेले आहेत, आपण जसं इथे हा निळ्या रंगाने लिहिलेला आहे, तर वाचताना कसं वाचायचंय, निळा. हा इथे कोणत्या रंगाने लिहिलेला आहे, आपण लाल, तर याला वाचताना लिहायचंय लाल. हा कशाने लिहिलेला आहे, कोणत्या रंगाने लिहिलेला आहे, आपण गुलाबी, तर इथे काय वाचायचंय, गुलाबी. इथे काळ्या रंगाने लिहिलंय म्हणून इथे काळा, कळलं? इथे तपकिरी रंगाने लिहिलंय तर तपकिरी. अशा पद्धतीने तुम्हाला हे वाचायचंय, कळलं सगळ्यांना? मग कोण येतं अगोदर, आणि वाचताना एका दमात न चुकता ते वाचायचे. जो चुकला तर तो बाद होईल, परंतु ज्याने एका दमात व्यवस्थित न चुकता जर वाचलं तर तो विजयी होईल, कळलं? चला. निळा, लाल, गुलाबी, काळा, तपकिरी, पिवळा, हिरवा, नारंगी. शाबास, टाळ्या वाजवायच्या. निळा, लाल, गुलाबी, काळा, तपकिरी, पिवळा, हिरवा, नारंगी. शाबास. निळा, लाल, गुलाबी, काळा, तपकिरी, पिवळा, हिरवा, नारंगी. शाबास. गुलाबी चुकलं. आपण काय सांगितलं होतं की ज्या रंगाने ते लिहिलेलं आहे तो रंग हा गुलाबी रंग आहे का, हा कोणता रंग आहे, निळा, बरोबर आहे? तर हिचं चुकलेलं आहे. चला दुसरं कोणीतरी. निळा, लाल, गुलाबी, काळा, तपकिरी, पिवळा, पुढे हिरवा, हं. नारंगी. लाल, गुलाबी, काळा, तपकिरी, पिवळा,